तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेडा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे वाह वहिनी, आज तुमच्या हातचं जेवायला थांबलो, मजा आली. बस और जीने को क्या चाहिए. दे. मॅरेज सर्टिफिकेट दे. नाहीये. ऑस्ट्रेलियामध्ये लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट देत नाहीत का? देतात, पण तिकडे एकत्र राहायला लग्न करावंच लागतं असं नाही. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहोत. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये. सॉरी दादा, पण म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी. मला भीती वाटत होती तुझी. खरं बोलायची भीती वाटत होती. दादा हे बघ, तू शांत हो. आपण जरा आणि माझी अट मान्य न करता तू या मुलीला घेऊन माझ्या घरात परत आलायस. नाही दादा, इथे मी फक्त आईला भेटायला आलो. निघ. खोटारड्या माणसांना माझ्या घरात जागा नाहीये. चालता होईत ना. निघ म्हणजे काय? का? हे घर माझंही आहे. माझाही हक्क आहे या घरावर. लहान लहान म्हणून कायम तुझंच ऐकत आलो. गौरंग, मी नाही घाबरत तुला. सगळ्यांसारखा खोटं बोललो म्हणून किती वेळा ऐकवणार. आता बोललो ना खरं. तू खरं सांगितलं नाहीस गौरांग. तुझं खोटं पकडलं गेलं. वा दादा, नाही तू लाव तुझ्या सोयीने अर्थ. तू काय सत्यवादी आहेस की तू बोलशील ते आणि तू वागशील तेच खरं आणि बाकी सगळे? स्वतःची चूक लपवण्यासाठी मी काय आणि कसं आहे हे सांगायला जाऊ नकोस गौरांग. का? तू कधीच खोटं बोलत नाही, कधीच चुकत नाही. नाही, तुला कोणी विचारत नाही. पण आज मी तुला विचारतो. मला एक प्रश्न आहे.
तू वहिनींची असं घाईने 3 दिवसात का लग्न केलं? गौरांग, आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद कर, नाही तर मी काय करेन मी सांगू नाही शकत. वा दादा, तुझं खोटं लपवण्यासाठी इतरांची तोंड नाही बंद करतायत. गौरांग, पण दादा सांग ना, नाही एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होता? बोल. गौरांग प्लीज 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 कृपा करून शांत व्हा. प्लीज शांत व्हा. हे बघा, हे असे प्रश्न रागाने नाही सॉल्व्ह होत. फक्त चुका होतात हातून. प्लीज शांत व्हा. माझी शपथ आहे तुम्हाला, माझ्यासाठी प्लीज प्लीज शांत व्हा. मंजिरी, प्रिया, तूच मला म्हणाली होतीस ना की एक मिनिट तू आत ये बघू. आधी आत ये, श्वास घे आधी. हळू मला सांग काय झालं. तूच मला सांगितलं होतंस ना त्यांचा फोन आला होता, ते आज येणार नाहीयेत म्हणून. हो, मीच म्हणाले तुला. मग ते आलेत. अगं मग चांगलं आहे की. अगं पण ते येणार नाहीत म्हणून मी गौरांग भाऊजींना इथे थांबायला सांगितलं ना. माझ्या लक्षातच नाही आलंय आता. प्रिया, ते खूप चिडलेत माझ्यावर. तू का बोललीस असं माझ्याशी? एक मिनिट मंजिरी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी तुझ्याशी खोटं बोलले? नाही, बरोबर आहे ग, बरोबर आहे तुझं. तू का विश्वास ठेवशील ना माझ्यावर? या घरात कोणीच ठेवत नाही. हे असंच होत आलंय. या घरात काहीही झालं ना तरी चूक माझीच असते. पण खरं सांगू तुला, मला वाटलं नव्हतं तू पण असं करशील. खरंच प्रिया. नाही अगं, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तू म्हणालीस ना, बोललीस ना. हे बघ मंजिरी, मी तुला जे काही सांगितलं ते सत्यजितनी मला सांगायला सांगितलं होतं. आता तो इथे असं अचानक का आला हे मला कसं माहित? यात माझी काय चूक आहे? अगं असाच आहे तो कधी काय करेल, त्याच्या मनात काय येईल कोणी सांगू शकत नाही. पण मी तुला दोष द्यायला नव्हते आले इथे. तुझी मदत मागायला आले होते प्रिया. मी काय मदत करणार यात सांग ना मला. गौरांग भाऊजींना बघून ते खूप चिडलेत ग. मला कळत नाही मी काय करू. काय म्हणजे? प्रिया बाई, तू मध्ये काय बोलू नकोस. आत्या, नाही तर काय. ये बघ प्रिया, नवरा बायकोच्या मध्ये तिसऱ्यानं पडायचं नसतं म्हणते मी. आणि त्यातून काही झालं तर पुन्हा सगळे तुलाच दोष देतील. प्रिया प्लीज प्लीज मला काहीतरी सांग. हे बघ मंजिरी, मला खरंच काही कळत नाही. हे बघ प्लीज प्लीज असं नको बोलूस. तूच काहीतरी मार्ग काढू शकते या सगळ्यातनं. मंजिरी, म्हणजे कसं आहे ना, याआधी म्हणजे तुमचं लग्न व्हायच्या आधी मी सत्यजितला इतकं चिडलेलं कधीच बघितलं नाहीये. कारण काय ना, त्याला इतका राग येईल असं मी कधी वागलेच नाही ना. नाहीतर काय. अगं या आधी असं कधी या घरात घडलंच नाही. तू आलीस आणि हे समजा घडलं. त्या असू दे ना आता. हे बघ मंजिरी, ऐक माझं. आता ना ही सगळी परिस्थिती तुलाच सांभाळायची आणि नको काळजी करू. मला खात्री आहे तू हे सगळं नीट सांभाळशील.
सुख आहे असं इतक्या दिवसांनी या महालात माझ्या रूम मध्ये. आहा, ए काही लागलं काही हवं असलं तर फक्त आवाज द्यायचा, नोकर डायरेक्ट दारात. और लाइफ में क्या चाहिए. तुझा दादा आपल्याला अजून किती दिवस राहू देणार आहे असं इथे? ए हॅलो, आता मी नुसतं माझ्या घरात नाही डायरेक्ट बेडरूम मध्ये येऊन घुसलोय. काय आणि उद्या ही रूमच जर घराबाहेर गेली तर? शी, तू तू किती नेगेटिव्ह बोलतेस ग. जरा चांगलं काहीतरी बोल. बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. या घरात आले त्या क्षणापासून ना डोकं फिरलंय माझं तुझ्यामुळे गौरांग. नेत्रा, अगं एक दिवस हॉटेलमध्ये राहावं लागलं सो व्हॉट. हे बघ, आता या घरात राहून ना मी दादाला हे बघ हे असं पटवतो की नाही. हा, हे आणि असंच बरंच काही तू इथे यायच्या आधी बोलला होता, त्याचं काय झालं रे? अगं आता आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे मंजिरी वहिनीचा. तिने दादाला काय कंट्रोल केलं यार. आय मीन ऍक्च्युली मी पण जरा घाबरलोच होतो. बट मंजिरी वहिनी दी ग्रेट. तिच्यामुळे नुसतं मी या घरात नाही तर माझ्या बेडरूम मध्ये. मस्त. म्हणजे आजपर्यंत आपण आपल्या दादांच्या उपकारांवर जगलात, आता वहिनीच्या उपकारांवर जगणार नाही का? नेत्रा, हे बघ गौरव, मला या घरात यायला राहायला अशी कोणाच्या उपकारांची गरज नाही. मला मुळात कोणाची मदतच नकोय. नेत्रा, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मी अजून काही बोलले ना तर माझं तोंड दिसेल आणि तुला आवडणार नाही. त्यापेक्षा मी काही न बोललेलंच बरं. दॅट इज बेटर. हे अगं काय करताय? वेळ लागलाय या घड्याळाच्या काट्यांना. त्यांची समजूत घालतोय आणि जर त्यांची सांगूनही समजूत पटली नाही तर मग त्यांना शिक्षा करावी लागेल. आय एम सॉरी. काट्यांच्या चुकीसाठी तू का सॉरी म्हणतेस? मला माहिती आहे तुम्ही चिडलात माझ्यावर. मगाशी मी असं मध्येच नव्हतं बोलायला पाहिजे, पण तेव्हा नाही कळलं मला. माझी चूक आत्ता कळली आहे मला. हे बघा, प्लीज माझ्यावरचा राग असा जेवणावर नका काढू. 2 घास खाऊन तरी घ्या. खूप वेळा समजावून सुद्धा नाही समजलं मला. चूक झाली माझी आणि चुकीची शिक्षा मिळणं हा हक्क आहे माझा. तुम्ही शिक्षा द्या मला, कुठलीही द्या. मग मी करू का स्वतःला शिक्षा? आमच्या शाळेत ना
कोणी चुकलं की बाई उठा बशा काढायला सांगायच्या. मी तसं करू का? मी तसंच करते. हे नाही आवडलं का तुम्हाला? मग हा, अजून एक, आमच्या शाळेत ना कोणी चुकलं की बाई 100 वेळा फळ्यावर लिहायला सांगायच्या. अशी चूक मी पुन्हा नाही करणार. मी तसं करू का? मी करते तसं. नाही नको, पण तसं केलं तर भिंत खराब होईल ना. हो, आणखी एक, आमच्या शाळेत बाई चुकलं की बाकावर उभं करायच्या एका पायावर. मी तसं करू का? हं? भूक लागली. जेवूया. माझ्या आधी तूही जेवली नसशीलच ना? नाही, मी खाईन नंतर. घे. अहो, ते जेवण करा ना.
कुठे? मी जाते आता. इतक्यात? खरी शिक्षा तर अजून बाकी आहे.